नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आहे रविवार आणि आज आहे आपली गणपती बाप्पाची संकष्टी. आणि संकष्टी म्हटलं तर सगळ्यांचा उपवासच. पण उपवासाला काय खातात हे तुम्हाला माहिती आहे का? उपवासाला आपल्याला सगळ्यात जास्त आवडतं ते काय, साबुदाणे खिचडी, साबुदाण्याचे वडे, अजून उपवासाचे फराळी वेगवेगळे पदार्थ. पण तुम्हाला माहिती आहे का आज आमच्याकडे काय बनता येते? इथे बघितलं तुम्ही, आमच्या आई किचनमध्ये काहीतरी करताय. तर चला बघूया काय करतायत त्या. आई काय करताय किचन मध्ये? साबुदाणे वडे. ओहो, बघू. वा 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 वा, आज साबुदाणे वड्यांचा बेत आहे. कसे बनवलेत साबुदाणे वडे जरा सांगा आमच्या मित्रमैत्रिणींना. साबुदाणे, बटाटा उकडलेला, मिरचीने आल्याची थोडी कुटून घ्यायची थोडी, आणि कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट मिक्स करून बनवले ते. आणि ह्याच्या बरोबर काय? साबुदाण्याच्या वड्यांबरोबर कोथिंबीरची चटणी. कोथिंबीरची चटणी. ओ हो हो, आजची संकष्टीमध्ये सगळ्यात भारी आहे. ते बघू शकता, असे गरमागरम साबुदाणे वडे बनत आहेत मस्तपैकी. हे बघा इथे बनवून तयार झालेले आहे. आपण तुम्हाला दाखवूया थोड्या वेळाने की कशा बरोबर आपण हे साबुदाण्याचे वडे खाणार आहे. ते जास्त तेलामध्ये नाही केलं का? जास्त केलं तेल आहे ना, ते वाकड आहे. कुरकुरीत जाईल, आवाज येतो खडखड. किती कुरकुरीत बनले आहेत, मस्तपैकी असा आवाज येतो. वा वा वा, हिरवीगार अशी चटणी. संकष्टी स्पेशल साबुदाण्याचे वडे आणि कोथिंबीरची चटणी खायला या. तर मित्रांनो, इथे आपली ही गरमागरम अशी साबुदाणे वडे आणि चटणी आपली तयार झालेली आहे, जी आईने आपल्यासाठी स्पेशल बनवलेली आहे. थँक्यू आई. इथे तर आता आपण टेस्ट करून बघूया की कसं लागतं. किती क्रिस्पी झाले, तुम्ही पण आवाज ऐकू शकता. हे बघा, वा, एवढे कुरकुरीत झाले रे साबुदाणे वडे ना, अक्षरशः मी प्रेमात पडली आहे. आणि भले आज उपवास असला तरी पण शेवटी माझा रे तोंडाला पाणी सुटेपर्यंत तसं तर काय मला राहत नाही. पण उपवास तर उपवास आहे, गणपती बाप्पांच्या आवडतीचे आहे. सगळे उपवासाचे खाद्यपदार्थ तसं मलाही खूप आवडतं. आणि आईच्या हातचे साबुदाणे वडे म्हणजे तर ओ हो हो, जगात भारी. टेस्ट करून बघणार आहे मी. हे घेतले साबुदाणा वड्याचा तुकडा आणि ह्याच्यावर घेतली ही मस्त अशी कोथिंबीरची चटणी. लाजवाब. असे साबुदाणे वडे तुम्हाला कुठेच मिळणार नाही. बेस्ट. ह्याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर आम्हाला कमेंट नक्की करा. मेसेज पण आम्हाला करू शकता तुम्ही की तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर आम्ही तुम्हाला नक्की पाठवू. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय. आणि संकष्टीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.